हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत दह्यातली सिमला मिरची. सिमला मिरची सगळ्यांनाच आवडते ना, तर आज ही थोडी वेगळ्या स्टाईल. इथे मी 3 मीडियम साईज कांदे उभे म्हणजे लांब लांब कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच 4 मोठ्या सिमला मिरच्या या आपण लांब कट करून घेतलेल्या आहे. आतल्या बिया काढून टाकलेल्या आहे. बघा अशा लांब कट करायच्या आहेत. आणि आपली रेग्युलर जी मिरची तुम्ही तिखटवाली घ्या, साधी फिक्कीवाली घ्या, ती पण 3 मिरच्या मी लांब कट करून घेतलेली आहे. आता बाउलमध्ये ह्या जो कापलेला कांदा आहे हा घालूया. यामध्ये आता आपण घालायचं आहे सिमला मिरची जी कट करून घेतली आहे ती. आणि आता मी घालणार आहे याच्यात पाव वाटी शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे मी भाजून त्याचा जाडसर कूट केलेला आहे. आणि यामध्ये घालणार आहे तिखट. आता तिखट तुमच्या मर्जीनुसार, तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तिखट ॲड करा. मीठ घालायचं आहे आणि याला आता छानसं हातानेच मिक्स करूया. त्यामुळे काय होईल की मीठ आणि शेंगदाण्याचं कूट सगळ्या बाजूने पसरेल. आता हे मॅरिनेट केल्यावर आपण याला बाजूला ठेवूया. आणि आता यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूया. यात आता मोहरी टाकलेली आहे, जिरं घालूया. हे सगळं फुटल्यावर याच्यामध्ये आता आपली मिरची घालायची आहे. 2-3 लसूणाच्या पाकळ्या म्हणजे पेस्ट घातलेली आहे बघा. त्यामध्ये आता हळद घालायची आहे आणि छानशी होऊ द्यायची आहे. त्यानंतर आता हे आपण कांदा सिमला मिरचीचं जे मिश्रण आहे ते घालूया आणि मोठ्या आचेवरच छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त असं काही शिजवायचं नाही आहे, हे तसंच छान लागतं. त्यानंतर 2 चमचे मी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पण कोटिंगसाठी टाकायचं आहे, छान स्वाद लागतो. त्यानंतर अर्धी वाटी दही घातलेलं आहे. आता दही माझं जास्त आंबट नाही आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 वाटी पण घालू शकता. दह्याचं प्रमाण तुमच्या मनावर आहे. दही चांगलं आवडत असेल तर जास्त घाला, काही हरकत नाही. अशी आपली सिमला मिरचीची भाजी तयार आहे. कोथिंबीर टाकली होती मी. आणि आता आपण सर्व करूया. ही भाजी सगळ्यांना खूप खूप आवडते. छान दही, बेसन, लसूण, कांदा, सगळ्या मुळात सिमला मिरचीचा स्वाद खूप छान अशी सुवास पसरतो. भाजी करताना करून पहा, कशी झाली मला सांगा. बाय.